नमस्कार मित्रांनो, मी सुरेश शिनानेश्वर स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता लवकरच येणार आहे व तो या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही सर्व माहिती मी आज सांगणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, तारीख अजून ऑफिशियली अनाउन्स झालेली नाही, पण मागील हप्त्याच्या वेळापत्रानुसार जून 2025 च्या शेवटच्या आठवड्यामध्ये व 2025 मध्ये जुलैच्या आठवड्यामध्ये आपल्याला याची तारीख बघायला मिळणार आहे। तसंच मागील हप्त्याचे वेळापत्रक पाहिलं असेल तर सरकार दर 4 महिन्याची हप्ता जाहीर करते, एप्रिल, जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च। तर मित्रांनो, त्यामुळे जून 2025 मध्ये 20वा हप्ता येण्याची अपेक्षा आहे। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार 20 जून 2025 ही संभाव्य तारीख आहे। तर याची पुष्टी करण्यासाठी आपण लवकरच pmkisan.government.in वरती तुम्ही जाऊन तपासणी करू शकता मित्रांनो। आणि त्यासाठी काय करायचं मित्रांनो, जर तुम्हाला ई-केवायसी साठी कोणती प्रॉब्लेम येत असेल तर मला मेसेज करा व माझ्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी सर्व माहिती तुम्हाला एक गाईड करतो। तर मित्रांनो, केवायसी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आधार बँक खाते लिंक असणे गरजेचं आहे, लाभार्थी तुमचं नाव असणं तपासण्याचं आहे व बँक तपशील बरोबर असावेत। आणि यापैकी जर काही चुकीचं भरलं असाल तर तुमचा हप्ता अशक्य आहे की अडकण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, एवढेच बघू शकता की मित्रांनो, तुम्ही पीएम किसान पोर्टल वर जा, अधिकृत वेबसाईट pmkisan.government.in वर जा आणि ई-केवायसी पर्याय निवडा। होम पेज वर ई-केवायसी ऑप्शनला क्लिक करा आणि आधार क्रमांक टाकून तुमचा आधार क्रमांक कॅप्चा कोड टाका आणि ओटीपी द्वारे सत्यापित करा। ओटीपी येईल तो टाकून तुम्हाला फेस ऑथेंटिफिकेशन करायचं आहे। आणि जर तुम्ही पीएम किसान मोबाईल ऍप वापरत असाल तर तुम्ही फेस स्कॅनिंग द्वारे ई-केवायसी पूर्ण करू शकता मित्रांनो। आणि त्यासाठी जर तुम्हाला एक जमत नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर वर जाऊन तुम्ही केवायसी करू शकता मित्रांनो। तर हा झाला मॅडम मित्रांनो केवायसीचा। तर पीएम किसान पोर्टल वर तुम्हाला काय काय करायचंय, सुविधा कोणत्या भेटणार आहेत याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। तर मित्रांनो, pmkisan.government वर लॉग इन करा। तुम्हाला नो युअर स्टेटस वरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकून आपल्याला स्टेटस तपासायचा आहे। जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहित नसेल तर तुम्ही नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार व मोबाईल नंबर टाकून तुम्ही मिळवू शकता। तर मित्रांनो, हे झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस आणि रक्कम याचा तक्ता कधी मिळणार आहे, तर हप्ता क्रमांक संभाव्यता तारखेने पेमेंट सुनणार तपासण्याची वेबसाईट आहे। 19वा हप्ता 2024-2025 रुपये म्हणजे 2000 रुपये pmkisan.government.in वर 20वा हप्ता जून, जुलै आणि मित्रांनो 2025 ते 2026 मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे। 2000 रुपये pmkisan.government वरती 21वा हप्ता ऑक्टोबर 2025 2000 रुपये pmkisan.in वर मिळून जातील मित्रांनो। तर मित्रांनो, ही होती तुम्हाला पेमेंटची बद्दल थोडीफार माहिती। तर व्हिडिओ असाच सुरुवातीपासून बघावा, आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात मित्रांनो। तर मित्रांनो, याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पीएम किसान म्हणजे ई-केवायसी पूर्ण जर राहिले असेल तर ई-केवायसी केल्यास पेमेंट थांबेल का, चुकीचे बँक तपशील, बँक खाते बंद, ब्लॉक किंवा आधारशी लिंक नसल्याने पेमेंट अडकते, आणि लाभार्थी यादी जर नाव नाही तर तुमचं यादीतून नाव काढलं असेल तर मित्रांनो पात्रता निष्कर्ष आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। Thanks for watching this video. Visit again